नमस्कार, मी सोनाली. आज आपण पाहणार आहोत हरतालिकेची पूजा कशी करावी ते. सगळ्यात आधी आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची. स्वस्तिक काढून त्यावरती अक्षता टाकायच्या. हळदी कुंकू व्हायचं. नंतर चौरंग मांडून चौरंगाला कर्दळी आणि ऊस बांधायचा. चौरंगावरती रंगीत पीस कापड अंथरायचं. बाजूला कलशाची स्थापना करून पूजा करायची. गणपती बाप्पाला पंचामृत, दूध, गरम पाणी, थंड पाणी ह्याने अभिषेक घालायचा. स्वच्छ कापडाने पुसून तांदूळ टाकून त्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि गणेशजीची स्थापना करायची. नंतर हळदी कुंकू, अष्टगंध लावायचा. कापसाचे वस्त्र घालायचे. त्यानंतर दुर्वा, जास्वंदीचं लाल फूल व्हायचं. देवाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आता ह्याच पद्धतीने आपल्याला सखी पार्वतीची पूजा करून घ्यायची. तांदूळ टाकून त्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि सखी पार्वतीला पंचामृत, दूध, गरम पाणी, थंड पाणी ह्याने अभिषेक घालायचा. मूर्ती छान पुसून घ्यायची आणि ती स्थापायची. त्यानंतर देवीला हळदी कुंकू लावायचं. भांगेमध्ये गुलाल भरायचा. कापसाचं वस्त्र घालायचं. आपण जो गजरा आणलेला आहे तो गजरा घालायचा. फुलं व्हायची. जे सौभाग्याचं लेणं आणलेलं आहे ते देवीला व्हायचं. त्यानंतर आपल्याला वाळूचं शिवलिंग तयार करून घ्यायचं आहे. वाळूचं शिवलिंग झाल्यानंतर त्याला आपण पंचामृत, दूध, गरम पाणी आणि थंड पाणी ह्यानी अभिषेक घालून घ्यायचा आहे. चौरंगावरती आपल्याला तांदूळ टाकून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि वाळूचे जे शिवलिंग आहे ज्याचा आपण अभिषेक घातलेला आहे ते शिवलिंग स्थापायचं आहे. वाळूचं शिवलिंग स्थापन झाल्यानंतर त्याला भस्म लावायचं आहे. नंतर त्यावरती कापसाचं वस्त्र घालायचं आहे. बेल व्हायचं आहे. एक पांढरं फूल व्हायचं आहे. आता ह्यासोबत आपल्याला नंदीचा अभिषेक करायचा आहे. पंचामृत, दूध, गरम पाणी, थंड पाणी हे घालून झाल्यानंतर नंदीला छान पुसून घ्यायचं आहे. तांदूळ टाकून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला नंदीची स्थापना करायची आहे. नंदीला आपल्याला गुलाल लावायचा आहे. कापसाचं वस्त्र घालायचं आहे आणि फूल व्हायचं आहे. आणि जी आपण 16 प्रकारचे पत्री गोळा केल्या होत्या त्या देवीला अर्पण करायच्या आहे. धोत्राचं जे फळ आहे ते शिवलिंगाला व्हायचं आहे. आता पूजेच्या समोर आपल्याला विड्यांची पूजा करायची आहे. आता या विड्यांमध्ये प्रति 2 अशी विड्याची पानं घ्यायची आहेत. त्यानंतर नाणी, सुपारी, हळकुंड, खारीक, बदाम असे आपण विडे मांडून घ्यायचे आणि प्रत्येक विड्याला फुल व्हायचं आहे. आता ह्या विड्यांची आपण पूजा करून घ्यायची आहे. प्रत्येक विड्याला आपल्याला पाणी लावायचं आहे. हळदी कुंकू लावायचा आहे. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर अक्षता टाकायच्या आहेत आणि मनोभावे नमस्कार करायचा. आपण जे सौभाग्याचं लेणं आणलेलं ते देवीला व्हायचं. आपण जी ओटी तयार केली होती ती ओटी भरायची आणि पूजेच्या साईडनं आपल्याला छान अशी रांगोळी काढून घ्यायची. धूपदीपारतीने आपल्याला ओवाळायचं आहे. आता हे सगळं करत असताना आपल्याला समईची आणि घंटीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. त्यांना पाणी लावायचं. हळदी कुंकू लावून अक्षता टाकायच्या. अगरबत्तीने छान ओवाळायचं. साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि घंटी वाजवायची आणि मनोभावे नमस्कार करायचा. हे सगळं झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला छान ओवाळायचं आहे आणि पूजेला हळदी कुंकू लावायचं. स्वतःला हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर हरतालिका देवीची कथा वाचायची. कथा झाल्यानंतर सर्वांनी मिळून आरती करायची. देवाला धूपदीपारत्यानं ओवाळायचं. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा. थँक्यू.